तुम्हाला पण वारंवार गॅसेस ब्लोटिंग होते, पोट गच्च वाटतंय, तर मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी कशामुळे गॅसेस होतात आणि ते फिक्स कसे करायचे या दोन्ही गोष्टी सांगणार आहे आणि त्याचबरोबर घरगुती टिप्स सुद्धा सांगणार आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला वारंवार गॅसेस होत असतील ना, तर नेमकं पचन कसं होतं हे आधी समजून घेतलं पाहिजे. पचन आपल्या तोंडापासून, जेव्हा आपण अन्न घेतो तोंडामध्ये तेव्हापासून सुरू होतं. कारण लाळेमधले जे काही पाचक स्त्राव असतात ते तिथपासून डायजेशनची प्रक्रिया सुरू करतात आणि मग स्टमक मध्ये जातं, इंटेस्टाईन मध्ये जातं आणि मग पचन होतं. हे होत असताना सारकिट्ट विभजन होतं, म्हणजे शरीराला जो आवश्यक असणारा पोषक असा आहार रस आहे तो पुन्हा शरीरामध्ये शोषला जातो आणि जे नको असलेले घटक आहेत ते शरीरातून बाहेर टाकण्याची क्रिया होते. आणि हे होत असताना मोठ्या आतड्यामध्ये जे काही आपले बॅक्टेरियाज असतात ते अनडायजेस्टेड फूड डायजेस्ट करत असतात आणि ते करताना थोड्याफार प्रमाणामध्ये गॅसेसची उत्पत्ती होत असते, जे नॅचरली फिजिओलॉजिकली तयार होणारे गॅसेस असतात. पण हे गॅसेस जर अति प्रमाणात तयार झाले किंवा तसेच पोटात अडकून पडले, बाहेरच पडले नाही, तर मात्र पोट गच्च होणं, अनइझी वाटणं, पोटात कधी कधी दुखणं, छातीपर्यंत वेदना येणं, पाठीतही दुखणं. तर याची कारणं जाणून घेऊयात. आहार म्हणजे ओव्हर इटिंग करत असाल किंवा जंक फूड, साखरयुक्त, मैदायुक्त पदार्थांचं अतिसेवन करत असाल किंवा काही फूड ज्याची जर तुम्हाला सेन्सिटिव्हिटी झाली असेल, जसं फ्रुक्टोज इंटॉलरन्स किंवा ग्लुकोज इंटॉलरन्स किंवा ग्लुटेनचा इंटॉलरन्स, याच्यामुळे सुद्धा अति प्रमाणामध्ये गॅसेस होऊ शकतात. तुमचा गट जर अनहेल्दी असेल, म्हणजेच तुम्ही चुकीच्या पद्धतीने खाताय, तुमच्या पचनशक्तीवर अति प्रमाणामध्ये ताण येतोय, तिथले बॅड बॅक्टेरियांचं प्रमाण वाढलंय, तिथे डिसबायोसिस डेव्हलप झालंय, तरी देखील ऍब्सॉर्प्शन आणि डायजेशन, मेटाबॉलिझम या गोष्टी बिघडतात आणि गॅसेसचं प्रमाण जास्त निर्माण होऊ शकतं. तुम्हाला जर का खूप लॉंग स्टँडिंग कॉन्स्टिपेशन असेल तरी देखील गॅसेस तसेच तयार होणारे जास्त प्रमाणात आणि साठणार सुद्धा आहेत, बाहेर पडणार नाही. काही कार्बोहायड्रेट जे असतात ना ते पचायला जड असतात, ज्यांचं वर्णन पण केलं गेलेलं आहे फॉडमॅप म्हणून. त्याच्यामुळे देखील गॅसेस, ब्लोटिंग, एब्डॉमिनल डिस्कम्फर्ट होऊ शकतं. ज्या लोकांमध्ये IBS आहे ना, अशा लोकांमध्ये हे लक्षण आपल्याला जास्त जाणवतं. समजा तुम्हाला फायबर रिच फूड घेण्याची जास्त सवयच नाहीये किंवा तुम्ही घेत नाही आहात, पण जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतंय किंवा वेट लॉस करायचंय म्हणून तुम्ही अति प्रमाणात जर का फायबर घेतलं तरी देखील गॅसेस होऊ शकतात. कारण जर कच्चं तुम्ही जर का सलाड वगैरे घेत असाल तर ते आपल्या पचनशक्तीला पचवावं लागतं, अतिरिक्त ताण येतो त्याच्यावर. आता ह्या गोष्टी फिक्स कशा करायच्या? घरगुती तुम्ही काय करू शकता? एक म्हणजे निदान परिवर्जन. ज्या काही चुकीच्या आहार घेण्याच्या सवयी किंवा आहाराच्या सवयी त्या सोडून द्या. जड अन्न खाऊ नका, फार पटपट किंवा फार हळूहळू जेवू नका, ओव्हर इटिंग करू नका, जेवण झाल्यानंतर गोडाचे पदार्थ डेझर्ट म्हणून खाऊ नका. सेकंडली, तुम्ही घरच्या घरी काय करू शकता? तर ओवा हा उत्तम पाचक सांगितलेला आहे. जिरं हे कार्मिनेटिव्ह आहे, म्हणजे गॅसेस बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे. हिंग हा पाचक आणि वातानुलोमक म्हणजेच गॅस बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे. या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्या. जनरली आपल्या भारतीय स्वयंपाकघरामध्ये या गोष्टींचा वापर असतोच, पण जेव्हा तुम्हाला त्रास होतो की नाही तेव्हा तुम्ही ओवा सिद्ध पाणी घेऊ शकता, जिरे सिद्ध पाणी घेऊ शकता किंवा जेवणाच्या सुरुवातीला थोडंसं हिंग किंवा हिंगवाष्टक चूर्ण तुपामध्ये मिक्स करून भाताच्या पहिल्या घासाबरोबर घ्या. याने देखील वातानुलोमन व्हायला मदत होईल. अजून एक स्वयंपाकघरातलं उत्तम औषध म्हणू शकतो ते म्हणजे आलं. तुम्ही आलं किंवा सुंठ पावडर या दोघांचाही वापर करू शकता. किंवा आयुर्वेदामध्ये पाचक औषधं सांगितलेली आहेत, त्रिकटू सारखी किंवा आमपाचक वटी, अग्नितुंडी वटी, ह्या सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता. गट हेल्थ पण इम्प्रूव्ह करायला पाहिजे तर गट आणि ब्रेन ऍक्सिस सगळ्यांनाच माहिती आहे. ग्रहणी ही आयुर्वेदानुसार मज्जधरा कला आहे, म्हणजे तुमचं जर मानसिक आरोग्य चांगलं राहिलं तर तुमची गट हेल्थ चांगली राहणार आहे आणि गट हेल्थ चांगली राहिली तर मानसिक आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि म्हणूनच योगा, ध्यानधारणा, आनंदी राहणं ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही नक्की करा की जेणेकरून तुमचा गॅसेसचा त्रासही कमी व्हायला मदत होईल. आता काही लोकांमध्ये दुधाचे किंवा दुग्धजन्य जे पदार्थ असतात त्यांची अलर्जी पण असते किंवा त्याच्यामुळे त्यांना त्रास होत असतो, पण तुम्ही ताक घेऊ शकता. कारण ताक हे अग्निदीपक आहे, आमपाचक आहे, वातानुलोमक आहे. आयुर्वेदांच्या ग्रंथांमध्ये तर असं सांगितलंय की तुम्ही जेवणाच्या सुरुवातीला लवणार्द्रक योग म्हणजे सैंधव आणि आलं हे जर घेतलं तर तुमचं अग्निसंदूषण चांगलं होतं, म्हणजे भूक चांगली लागते, खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचतं आणि तुमच्या शरीराचं पोषण होतं आणि तुम्हाला आरोग्य मिळतं. मला असं वाटतं ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला उपयुक्त आहेत, पण जर तुम्हाला त्रासच होत असेल आणि घरगुती उपायांनी बरं वाटत नसेल तर मात्र तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना नक्की भेटलं पाहिजे. तुम्हाला पचनाशी रिलेटेड कुठल्याही तक्रारी असतील किंवा इतरही काही असतील, कारण आयुर्वेदामध्ये तर सांगितलंय शांतग्नौ म्रियते, म्हणजे अग्नी शांत झाला की तुम्हाला
तुम्हाला मरणच येतं. म्हणजेच तुमचा अग्नी चांगला असला पाहिजे तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं. म्हणून तुम्हाला कुठल्याही जर आरोग्यविषयक तक्रारी असतील तर तुम्ही लोटस होलिस्टिक हेल्थ केअरला नक्की व्हिजिट करा.